कारमध्ये बसून सुरू असलेल्या बेकायदेशीर पिस्टल व्यवहारादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सांगली ग्रामीण पोलिसांनी उलगडा केला असून एका संशयित आरोपीला अटक केली। या घटनेत पिस्टल खरेदीसाठी आलेला आरोपी गंभीर जखमी झाला होता। ही घटना इनामधामणी येथे विठ्ठल पाटील कॉलेज समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या सर्व्हिस रोडवर शनिवारी 2 मे रोजी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या प्रकरणातील संशयित आरोपीमध्ये आदित्य कुमार अशोक नाईक वय 30 राहणार एकता कॉलनी सांगली, समर्थ संजय गायकवाड वय 22 राहणार 100 फुटी रोड हाडको कॉलनी मिरज आणि शिवतेज सुहास सावंत वय 30 राहणार कोळेकर मळा कर्नाल तालुका मिरज यांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे देशी बनावटीचे पिस्टल बेकायदेशीररित्या विक्रीसाठी घेऊन आले होते। कारमध्ये बसून पिस्टल चालू स्थितीत असल्याचे दाखवत असताना निष्काळजीपणे त्यातून गोळीबार झाला। यात पिस्टल खरेदीसाठी आलेला आदित्य नाईक गंभीर जखमी झालाय। घटनेनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिलेत। त्यानुसार पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केलाय। तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत समर्थ गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून तो नुकताच मोक्का कारवाईतून बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तसेच सुजल भोसले याच्यासह पिस्टल विक्रीसाठी आल्याने त्यांनी सांगितले। पिस्टल दाखवत असताना त्यातून 2 राऊंड फायरिंग झाले आणि आदित्य नाईक गंभीर जखमी झाल्यानंतर घाबरून आम्ही पिस्टल कारमध्येच टाकून पळून गेलो अशी कबुली त्याने दिल्याचं सांगितलंय। दरम्यान संबंधित पिस्टल मध्य प्रदेशातील इंदोर येथून आणल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर करीत आहेत। या कारवाईत पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर, पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, नितीन बाबर, इस्माईल तांबोळी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील मेघराज रुपणर, अवधूत भाट, बंडू पवार, अभिजित पाटील, विष्णू काळे, धीरज यादव, रमेश पाटील, रणजित घारगे, मनोज निळखंठ, हिम्मत शेख, मनोज वाघमोडे, सुनील शिंदे, रोहित साखरे आणि भारत कुंटे यांनी सहभाग घेतलाय।